विद्यार्थ्यांनो, मागच्या वेळेस आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील संबंध उदाहरणांच्या द्वारे बघितला होता आणि त्यात आपण असं सांगितलं होतं की सीमांत उपयोगिता ही नेहमी कमी कमी होत जाते, या उलट एकूण उपयोगिता ही वाढत जाते। पण ती कशी वाढते तर घटत्या दराने वाढते। आता घटत्या दराने वाढते म्हणजे काय तर बघा, सुरुवातीला एकूण उपयोगिता आपली 15 आहे आणि आता 25 झाली, म्हणजे कितीनी वाढली तर 10नी। त्यानंतर 25 वरून 30 वर गेली, म्हणजे कितीनी वाढली 5नी। याला म्हणायचं घटता दर। पहिल्या वेळेला ज्या संख्येने वाढ होते त्यापेक्षा पुढच्या वेळेला कमी संख्येने वाढ होते, त्याच्या पुढच्या वेळेला आणखीन कमी संख्येने वाढ होत जाते। याला म्हणायचं की एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते। नंतर आपण एक वैशिष्ट्य सांगितलं होतं की जिथे सीमांत उपयोगिता 0 असते तिथे एकूण उपयोगिता सर्वोच्च असते। सर्वोच्च उपयोगिता म्हणजे काय तर उपभोक्त्याचं कमाल समाधान। त्याचं कमाल समाधान म्हणजे जास्तीत जास्त समाधान झालेलं आहे। याच्या नंतर त्याला काही त्या वस्तूचा उपभोग घेण्याची इच्छा नाहीये आणि जर जबरदस्ती झालीच तर त्याला त्याच्यातून असमाधान मिळणार आहे। हे असमाधान जे आहे तर ते आपण मायनसनी दाखवलेलं आहे। या उदाहरणामध्ये -5 किंवा -10 हे आकडे आपल्याला हे सांगतात की त्याला जर आपण जबरदस्ती केली उपभोग घेण्याची तर त्याच्यातून त्याला समाधान मिळणार नाही, उलट काय होणार आहे असमाधान होणार आहे। मग ही गोष्ट आपण मायनसद्वारे दाखवलेली आहे। आपण दोन्ही संकल्पनांचा अर्थ पण बघितला होता की शेवटच्या नगाची उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता, सर्व सीमांत उपयोगितांची गोळाबेरीज म्हणजे एकूण उपयोगिता। आता हीच गोष्ट आपल्याला आकृतीच्या सहाय्याने दाखवायची आहे। तुमच्या समोर आकृती काढलेली आहे, त्यामध्ये तुम्ही बघा, पहिल्या नगाची उपयोगिता 15, त्यानंतर आपल्याला 1 पॉइंट मिळाला। मग दुसऱ्या नगाची 10, मग दुसरा पॉइंट मिळाला। मग तिसऱ्या नगाची 5, मग तिसरा पॉइंट मिळाला। चौथ्या नगाची 0च आहे, त्यामुळे तो पॉइंट जो आहे तो OX अक्षावर आलेला आहे। पाचव्या नगाची -5 आहे म्हणून तो पॉइंट OX अक्षाच्या खाली गेलेला आहे आणि सहाव्या नगाची -10 आहे तर तो त्याच्या पुढे गेलेला आहे। लाल रंगाचं हे उदाहरण आपण लाल वक्राद्वारे दाखवलेलं आहे आणि मग हा जो वक्र आहे त्याला सीमांत उपयोगितेचा वक्र म्हणतात। इंग्रजीमध्ये मार्जिनल युटिलिटी असा शब्द वापरला जातो आणि म्हणून MU असं त्या वक्राला मी नाव दिलेलं आहे। त्याच पद्धतीने आपण पहिला नग एकूण उपयोगिता 15, दुसरा नग एकूण उपयोगिता 25, तिसरा नग एकूण उपयोगिता 30, मग चौथ्या, पाचव्या आणि सहाव्याची अनुक्रमे 30, 25 आणि 15 हे जर आपण आकडे घेतले आणि वक्र काढला तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे तो एकूण उपयोगितेचा वक्र तयार होतो। मग हे दोन वक्र फक्त आपण अभ्यासले तरी आपल्या लक्षात येईल बघा की चौथ्या नगाची सीमांत उपयोगिता 0 आहे, त्यावेळेला एकूण उपयोगिता ती सर्वोच्च आहे। वक्रामध्ये पण आपल्याला हे दिसत आहे। हा जो सीमांत उपयोगितेचा वक्र आलेला आहे तो वरून खाली आलेला आहे। जो वक्र वरून खाली येतो त्याला म्हणतात ऋणात्मक वक्र। हा ऋणात्मक वक्र आपल्याला काय दर्शवतो तर हा ऋणात्मक वक्र आपल्याला 2 अक्षांमध्ये व्यस्त संबंध दर्शवतो। याच्या उलट एकूण उपयोगितेचा जो वक्र आहे तो तुम्ही बघा, सुरुवातीला वर जाताना दिसतो, नंतर थोडा स्थिर आहे आणि त्याच्यानंतर तो खाली येताना दिसत आहे। म्हणजे या वक्रावरून पण आपण सांगू शकतो की एकूण उपयोगिता सुरुवातीला वाढते, मग स्थिर होते आणि त्याच्यानंतर ती कमी होत जाते। मग या पद्धतीनं जी गोष्ट आपण उदाहरणावरून सांगू शकतो तीच गोष्ट आपल्याला वक्राच्या माध्यमातून पण सांगता येऊ शकते। तर हा झाला दोन्ही उपयोगितेमधला संबंध। आपला पुढचा मुद्दा आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत। कोणताही सिद्धांत ज्या वेळेला आपण अर्थशास्त्रामध्ये मांडतो त्यावेळेला तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे की अर्थशास्त्र 2 प्रकारचं आहे, एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं स्थूल अर्थशास्त्र।
सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण काय करतो तर परस्परावलंबन विचारात घेत नाही. एक घटकाचं दुसऱ्या घटकावरचं अवलंबित्व विचारात न घेता फक्त एकच घटक कसा कार्य करतो याचं विवेचन आपण करतो. आता या उपयोगितेमध्ये आपण एका उपभोक्त्यावर किंवा एका व्यक्तीवर प्रयोग करत आहोत. म्हणजे काय झालं की उपयोगितेचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय झाला. मग सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये परस्परावलंबन लक्षात घेतलं न गेल्यामुळे साहजिकच या शास्त्रामध्ये जर आपल्याला कोणताही नियम सांगायचा असेल, कोणताही सिद्धांत मांडायचा असेल तर त्यासाठी बाकीचे घटक स्थिर आहेत असं आपल्याला सांगावं लागतं. हे बाकीचे घटक कोणते तर त्या विशिष्ट घटकाशी संबंधित असणारे बाकीचे घटक. आणि मग हे सांगत असताना काय केलं जातं तर हे घटक स्थिर आहे हे जे मुद्दे सांगितले जातात त्याला अर्थशास्त्रामध्ये गृहीतके म्हणतात. मग गृहीतकांचा अर्थ तुम्हाला कळला की कोणती परिस्थिती स्थिर असताना सिद्धांतात सांगितल्याप्रमाणे घडेल हे सांगणं म्हणजे गृहीतक सांगणं. आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणताही नियम सांगत असताना नियमालाच दुसरं नाव आहे सिद्धांत. मग कोणताही नियम सांगत असताना आपल्याला तिथे गृहीतके सांगावी लागतात. आणि नियम मांडत असताना सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये इतर परिस्थिती कायम असताना हा शब्द नेहमी वापरायचा असतो. मग सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण मागणीचा नियम मांडत असू, पुरवठ्याचा नियम मांडत असू, त्या सगळ्या नियमांसाठी आपल्याला एक स्थिर परिस्थिती कोणती आहे ही लिहावी लागते. त्याला आपण गृहीत परिस्थिती म्हणतो. आणि त्याचा उल्लेख सिद्धांतात करत असताना आपण इतर परिस्थिती कायम असताना असा शब्द वापरतो. दुसरा एक मुद्दा की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जेव्हा आपण एखादा नियम मांडतो तेव्हा त्याला एक शेवटी ते शास्त्र आहे, सामाजिक शास्त्र आहे. म्हणून हा नियम मांडत असताना एक विशिष्ट क्रमबद्धता असते. काय आहे ती क्रमबद्धता तर पहिली गोष्ट की सिद्धांत कोणी मांडला, नंतर त्या सिद्धांताची व्याख्या किंवा तो नियम काय आहे, हा नियम कोणत्या परिस्थितीत खरा ठरणार आहे ती स्थिर परिस्थिती म्हणजे गृहीतके, त्यानंतर त्याचं उदाहरण, उदाहरणानंतर आकृती आणि आकृतीनंतर अपवाद. याचा अर्थ असा झाला की सिद्धांत म्हटलं की सिद्धांत करता, मग व्याख्या, मग गृहीतके, उदाहरण, आकृती आणि अपवाद या मुद्द्यांमध्ये आपल्याला मांडावा लागतो. मग आपण आत्ता 12वीला पहिला सिद्धांत शिकत आहोत सूक्ष्म अर्थशास्त्रातला, तो म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. हा सिद्धांत डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये शब्दबद्ध केलेला आहे. अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथामध्ये त्यांनी याचं विवेचन केलेलं आहे. सिद्धांत आपल्याला काय सांगतो की जर समजा इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ असणाऱ्या वस्तूंच्या उपभोगामध्ये वाढ होत गेली तर त्या वाढीपासून मिळणारं समाधान हे क्रमशः कमी कमी होत जातं. पुन्हा सांगते मी तुम्हाला नियम की विशिष्ट परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या उपभोगात वाढ होत गेली किंवा त्या व्यक्तीजवळ असणाऱ्या वस्तूंच्या साठ्यात वाढ होत गेली तर त्या वाढीपासून मिळणारी उपयोगिता क्रमशः कमी कमी होत जाते. बघा इथे शब्द काय वापरलाय आपण, क्रमशः कमी कमी होत जाणे. मग क्रमशः याचा अर्थ काय आहे की असं नाही होणार की आपल्याला दुसऱ्या नगापासून आपली उपयोगिता 5 ने घटली, मग तिसऱ्या नगापासून 2 नी घटली, मग चौथ्या नगापासून 7 नी घटली, असं होणार नाही. क्रमशःचा अर्थ आहे की आपण 10 वरून 5 वर येऊ, 5 वरून 4 वर येऊ, या पद्धतीनं याला म्हणायचं क्रमशः. पुन्हा एकदा रिपीट करते मी, इतर परिस्थिती कायम असताना व्यक्तीजवळ असणाऱ्या वस्तूंच्या साठ्यात वाढ झाली तर त्या वाढीपासून मिळणारी उपयोगिता क्रमशः कमी कमी होत जाते. हा आहे सिद्धांत अल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेला.
या सिद्धांतामध्ये इतर परिस्थिती कायम असताना म्हणजे नेमकी काय गृहीतकं आहेत, तर ती गृहीतकांमध्ये पहिलं गृहीतक आहे विवेकशीलता. विवेकशीलता याचा अर्थ असा की ग्राहकाची वर्तणूक ही नेहमी अधिक समाधानाकडे, सर्वोच्च समाधानाकडे वाटचाल करणारी असते. तो नेहमी हाच प्रयत्न करतो की मला जास्तीत जास्त समाधान मिळावं. म्हणून तो वस्तूंच्या उपभोग घेताना काय करतो तर चॉईस करतो की कोणत्या वस्तूंचा उपभोग घेतला तर मला जास्त समाधान मिळणार आहे आणि त्याची निवड केल्यानंतर मग तो उपभोग घेतो. म्हणजे आपल्याला चहा प्यायचा की कॉफी प्यायची, आपल्याला जर फ्रूट खायचं असेल तर कोणतं फ्रूट आपण खाल्लं तर आपल्याला जास्त समाधान वाटेल याचा विचार तो करत असतो. याला म्हणायचं विवेकशीलता. दुसरं गृहीतक आहे की उपयोगितेचं संख्यात्मक मापन. बघा, आपण उपयोगितेच्या प्रकारांमध्ये हा भाग शिकलो होतो की उपयोगितांच्या वैशिष्ट्यांमध्ये पण आपण सांगितलं होतं की उपयोगिता मोजण्याचं शास्त्रीय मापक नाहीये. लिटर, मीटर, किलोमीटर ही जी मापक आहे, ग्रॅम, तसं उपयोगिता मोजण्याचं शास्त्रीय मापक उपलब्ध नाही. कारण का तर उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. उपयोगिता मिळणे म्हणजे एक प्रकारे आनंद मिळणे, समाधान मिळणे, आणि आनंद आणि समाधानाच्या संकल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे साहजिकच ते शास्त्रीय मापकाने आपल्याला मोजता येणार नाही. तरी पण त्या संकल्पनेचं विवेचन आपल्याला व्यवस्थित समजावं म्हणून आपण काय करणार आहोत, अंदाजे ती मोजणार आहोत मात्रांमध्ये. आणि मग या मात्रांमध्ये आपण आता उपयोगिता मोजणार आहोत. याला आपण म्हणतोय की आपण गृहीत धरतोय की उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येतं. तिसरं गृहीतक आहे एकजिन्सीपणा. एकजिन्सीपणा म्हणजे काय तर त्या वस्तूचा आकार असेल, रंग असेल, स्वरूप असेल, दर्जा असेल, याच्या बाबतीत ती वस्तू एकसारखी असणार आहे. कारण तुम्ही बघा, रंगाचा, आकाराचा, स्वरूपाचा या सगळ्यांचा परिणाम आपल्या उपभोगावर, पर्यायानं उपयोगितेवर होत असतो. आणि इथे आपल्याला काय दाखवायचं आहे की एका पाठोपाठ एक नग सेवन केले किंवा वापरले तर उपयोगिता घटत जाते. मग त्याच्यासाठी आपल्याला रंग असेल, आकार असेल, दर्जा असेल, हा एकसारखा ठेवावा लागेल. समजा मी तुम्हाला पोळीचं उदाहरण दिलं होतं. मग समजा आपण असं केलं की पहिली पोळी मीठ न घालता त्याला दिली, दुसरी पोळी पुरणपोळी दिली, तिसरी पोळी त्याला बटाट्याचे पराठे करून दिले. असं जर आपण केलं तर ज्याला गोड खूप आवडतं किंवा ज्याला आळणी खायची सवयच नाहीये पोळी, त्याला पहिल्या पोळीपासून काहीच समाधान मिळणार नाही आणि दुसऱ्या पोळीपासून खूप जास्त मिळेल. मग त्याला समजा बटाटा आवडत नाहीये आणि बटाट्याचा पराठा त्याला करून दिला तर तिसऱ्या पोळीपासून त्याला खाडकन 0 समाधान मिळेल. पण उपयोगिता कशी घटायला पाहिजे, क्रमशः घटायला पाहिजे. मग त्याच्यासाठी त्या वस्तूंचा एकजिन्सीपणा म्हणजे एकसारखेपणा अपेक्षित आहे. बघा, रंगांचा परिणाम पण आपल्या उपयोगितेवर होतो. काही रंग आपल्याला खूप आवडीचे असतात, त्या रंगाची वस्तू मिळाली तर आपल्याला जास्त उपयोगिता जाणवते. आणि एखादा नावडता रंग असेल तर त्याच्यापासून आपल्याला कमी उपयोगिता जाणवेल. मग प्रयोगातलं म्हणजे सिद्धांतात सांगितलेली गोष्ट केव्हा खरी ठरेल तर त्या सगळ्या वस्तू ज्या आपण प्रयोगासाठी वापरणार आहोत ते सगळे नग कसे असले पाहिजे, एकसारखे असले पाहिजे. त्यांच्या चवीमध्ये किंवा रंगामध्ये किंवा आकारामध्ये पण फरक होता कामा नये. आता तुम्ही बघा, समजा आपण चहावर प्रयोग करत आहोत. जनरली माप काय असतं की कपनी चहा पितो आपण, तर 1 कप चहा, मग दुसरा कप चहा, मग तिसरा कप चहा. आपण जर असं केलं, आधी 1 चमचा चहा दिला, मग एकदम ग्लास भर चहा दिला, मग एकदम छोटासा कप त्याला दिला, मग एकदम मग टाईप मोठा कप दिला, काय होईल, उपयोगिता कधी खूप वाढलेली दिसेल, कधी एकदम कमी झालेली दिसेल. आपल्याला जी क्रमशः घटत जाणारी संकल्पना आहे ती केव्हा समजेल तर जर सगळे नग एकसारखे असतील तर. म्हणून तिसरं गृहीतक आहे एकजिन्सीपणा. त्यानंतर चौथं गृहीतक आहे उपभोगामध्ये सातत्य. उपभोगामध्ये सातत्य याचा अर्थ असा आहे की एक नग संपला की दुसरा नग द्यायचा आहे. म्हणजे एक पोळी संपली तर दुसरी द्यायची आहे, एक बिस्किट संपलं तर दुसरं द्यायचं आहे.
असं करून नाही चालणार की आपण त्याची उपयोगिता मोजतोय आणि त्याला पहाटे एक पोळी दिली 5 वाजता, नंतर एकदम 12 वाजता पोळी दिली. 12 वाजता त्याला जास्त भूक लागलेली असणार आहे, त्यामुळे पहिल्या पोळीपेक्षा त्याला 12 वाजता दिलेल्या पोळीपासून जास्त समाधान मिळेल. आणि सिद्धांत तर सांगतोय की उपयोगिता क्रमशः घटत जाणारी आहे. मग त्याच्यासाठी उपभोगामध्ये सातत्य, म्हणजेच एक वस्तूचा उपभोग संपला की दुसरी वस्तू देणं, दुसऱ्या वस्तूचा संपला की तिसरी वस्तू देणं, हे असलं पाहिजे. पुढचं गृहीतक आहे की वस्तूचं आकारमान योग्य असलं पाहिजे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की जर समजा आपण चहा किंवा कॉफीवर प्रयोग करत असू आणि मग चमचाभर, मग तांब्याभर, मग ग्लासभर, मग कपभर असं करून चालेल का? नाही. तर एक नॉर्मल जे माप असतं तसं फिक्स माप आपलं असलं पाहिजे. पोळी असेल ती सुद्धा एकदम पुरीच्या साईजची केली, मग एकदम मोठ्या आकाराची केली, मग एकदम मध्यम आकाराची केली तर उपयोगिता आपल्याला क्रमशः घटलेली जाणवणार नाही. ती केव्हा जाणवेल? तर एकसारख्या आकाराची ती वस्तू असेल तर. त्यानंतर पुढचं गृहीतक आहे ते म्हणजे स्थिरता. स्थिरता याचा अर्थ असा आहे की त्या उपभोक्त्याची मानसिक स्थिती जी आहे तर ती स्थिर असली पाहिजे. म्हणजे प्रयोग चालू असताना त्या उपभोक्त्याला किंवा त्या व्यक्तीला कुठली शॉकिंग न्यूज देऊन चालणार नाही. समजा आपण एकावर प्रयोग करतो आहोत, त्याला आधी आपण एक पोळी दिलेली आहे, दुसरी देतो आहे आणि नेमकं दुसऱ्या पोळीच्या वेळेस आपण त्याला सांगितलं की अरे तुला 1 करोडची लॉटरी लागली. काय होईल? त्या अत्यानंदामध्ये त्याला त्या पोळीतली उपयोगिता 0 जाणवेल काही काळासाठी. म्हणजे काय झालं की त्याची मानसिक स्थिती स्थिर राहिली नाही. त्याचा परिणाम कशावर झाला? तर त्याच्या उपभोगावर आणि त्याच्या उपयोगितेवर होऊ शकतो. तसंच आहे की त्याला मध्ये मध्ये आपण अंमली पदार्थ खायला दिले आणि मग उपभोग घ्यायला सांगितला, मग 3 पोळ्यानंतर समजा त्याला दारू पाजली तर कदाचित त्याला 4थ्या पोळीपासून जास्त समाधान मिळू शकेल. का? तर मानसिक स्थिती त्याची नशेमुळे बदललेली आहे. त्यामुळे असं होता कामा नये. म्हणजे प्रयोग काळामध्ये त्याची मानसिक स्थिती स्थिर राहील असं वातावरण ठेवलं पाहिजे. त्याला कुठलीही अशी शॉकिंग न्यूज की तुझी नोकरी गेली असं म्हटलं तर पहिल्याच पोळीला त्याची उपयोगिता काय होऊन जाईल? 0 होऊन जाईल. तर असं होता कामा नये. पुढचं गृहीतक आहे विभाज्यता. विभाज्यता म्हणजे काय? तर वस्तूचे आपल्याला लहान लहान भाग करता येऊ शकतात, तरच आपण असा एक नग, दुसरा नग, तिसरा नग, चौथा नग असा प्रयोग करू शकतो. आता समजा तुम्ही टीव्ही घेतला उदाहरण म्हणून, किंवा फ्रीज घेतला किंवा कपाट घेतला, या वस्तू विभाज्य आहेत का? नाही. तर मग यांच्यावर हा प्रयोग आपल्याला करून पाहता येणार नाही. ज्या वस्तू विभाज्य आहे, ज्यांचं आपल्याला लहान लहान आकारामध्ये विभाजन करून देणं शक्य आहे, त्याच वस्तूंचा इथे विचार करावा लागणार आहे. आणि शेवटचं गृहीतक आहे एकच गरज. एकच गरज म्हणजे काय? तर त्या विशिष्ट वस्तूद्वारे तो उपभोक्ता प्रयोग काळामध्ये एकच गरज पूर्ण करत आहे, हे गृहीतक आहे त्याचं. आता तुम्ही बघा, काही गोष्टी अशा असतात की त्या अनेक उपयोगी असतात. समजा आपण त्याला भात द्यायला सुरुवात केली, तांदूळ द्यायला सुरुवात केली, मग आधी त्याला 1 कप तांदूळ दिला, मग दुसरा कप दिला, मग तिसरा कप दिला, असं आपण उदाहरण घेत आहोत. पण आता तांदळाचा एकच वापर आहे का भात करणे? असं नाहीये ना. मग त्यांनी पहिल्या कपाचा तांदळाचा भात केला, दुसरा कप तांदूळ दिला त्याची खीर केली, तिसरा कप तांदूळ दिला त्याचे मोदक केले, तर आपल्याला अशी घटती उपयोगिता जाणवेल का? नाही. म्हणून प्रयोग काळामध्ये ती वस्तू एकाच गरजेसाठी वापरली जात आहे हे आपण गृहीत धरतो आणि मग त्यानुसार एकाच गरजेसाठी त्याचा वापर दाखवतो आणि मग आपण सांगू शकतो की उपयोगिता ही घटत जाणारी असते. समजली गृहीतकं? म्हणजे ही सगळी परिस्थिती स्थिर पाहिजे तरच आपल्याला सिद्धांतात सांगितल्याप्रमाणे घटत्या उपयोगितेचा अनुभव येऊ शकतो. पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता की सिद्धांत करता झाला, नियम झाला आणि मग गृहीतक झाली की पुढे उदाहरण आणि आकृती. आपण सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगितामध्ये हे उदाहरण ऑलरेडी बघितलेलं आहे.
की समजा एखाद्या उपभोक्त्याला किंवा व्यक्तीला आपण नग दिले, पहिला दिला, दुसरा दिला, तिसरा दिला, चौथा दिला, पाचवा दिला, सहावा दिला, सातवा दिला, आठवा नग दिला आणि मग त्याला काय उपयोगिता मिळाली, तर या उदाहरणामध्ये पहिल्या नगापासून 10 मात्रा आहे, दुसऱ्या नगापासून 8 मात्रा आहे, तिसऱ्या नगापासून 6 आहे, चौथ्या नगाची 4 आहे, पाचव्या नगाची 2 आहे आणि 6व्या नगाची 0 आहे, 7व्या नगाची -2 आणि 8व्या नगाची -4. याचा अर्थ असा झाला की त्याला 6 नग मिळाल्यानंतर त्याची उपयोगिता आता सर्वोच्च झालेली आहे. पण जबरदस्ती केली त्याच्यावर, 7व्या आणि 8व्या नगांचाही त्याला उपभोग घ्यायला लावला, परिणामी उपयोगिता मायनस झाली. मग आपण OX OY या उभ्या अक्षावर उपयोगिता मोजणार नेहमी मात्रांमध्ये आणि आडव्या अक्षावर नग क्रमांक घेणार. आणि याचा जर आपण विचार केला आणि मग पहिल्या नगाची 10, दुसऱ्याची 8, चौथ्याची 4, पाचव्याची 2 अशा पद्धतीनं जर आपण हे आकृती काढली तर दाखवल्याप्रमाणे MU हा उपयोगितेचा घटत्या सीमांत उपयोगितेचा वक्र तयार होतो. बघा हा वक्र कसा आहे, वरून खाली उतरणारा, म्हणजे कसा झाला, ऋणात्मक स्वरूपाचा हा वक्र झाला. तर हे झालं या सिद्धांताचं उदाहरण आणि आकृती. यानंतर या सिद्धांताचे अपवाद. अपवाद याचा अर्थ काय आहे बघा, की सिद्धांतात सांगितलेली गृहीत परिस्थिती अस्तित्वात आहे तरी सुद्धा सिद्धांतात सांगितल्याप्रमाणे घडत नाही, त्याला म्हणायचं अपवाद. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो, तसं या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण जे सिद्धांत मांडतो त्या सिद्धांतांना पण अपवाद आहेत. अपवादाचा अर्थ काय सांगितला, की सिद्धांतात सांगितलेली गृहीत परिस्थिती अस्तित्वात असून सुद्धा सिद्धांत किंवा नियम जसा सांगतो तसं घडत नाही, त्याला म्हणायचं अपवाद. आता इथे घटत्या सीमांत उपयोगितेचा अपवाद म्हणजे काय झालं, की गृहीत परिस्थिती त्या अस्तित्वात होती तरी पण उपयोगिता घटत नाही गेली, उलट ती आपल्याला कधीतरी वाढत जाताना दिसते आहे, त्याला म्हणायचं अपवाद. यामध्ये पहिला अपवाद आहे छंद. बघा ज्या गोष्टींचा आपल्याला छंद असतो, समजा काही लोकांना तिकीट गोळा करण्याचा छंद असतो, काही लोकांना जुनी नाणी गोळा करण्याचा छंद असतो, काही लोकांना वेगवेगळ्या व्यक्तिरेखांची चित्र ही गोळा करण्याचा छंद असतो. मग हे छंद जे लोक बाळगतात त्यांच्या संग्रहामध्ये जसजशी वाढ होत जाते तसतसं त्यांना उपयोगिता जास्त जाणवते. बघा माझा संग्रह जितका वाढत जाईल तितकं मला जास्त आनंद होतो, जास्त समाधान मिळतं. याचा अर्थच काय झाला, की छंदामध्ये उपयोगिता आपल्याला वाढलेली दिसते, ती कधी आपल्याला कमी झालेली दिसणार नाही. दुसरा अपवाद आहे कंजूस व्यक्ती. बघा कंजूस व्यक्ती ज्या वस्तू वापरतात ना त्या वापरण्याच्या बाबतीमध्ये हा अपवाद आहे, सेवन करणाऱ्या वस्तूंच्या बाबतीत नाहीये, कारण शेवटी त्याचंही पोट एका विशिष्ट लिमिट नंतर भरणार आहे. पण वापर करण्याच्या ज्या वस्तू असतात ना तर त्यांना असं असतं की खूप साठा करून ठेवतात ते, म्हणजे आपल्याकडे एखादी वस्तू असेल आणि दुसरी त्यांना देऊ केली तर ते पटकन घेतात, का जाऊ दे पहिली खराब झाली तर ही उपयोगी येईल. म्हणजे त्यांच्याकडे उलटं असतं की त्यांच्याकडच्या वस्तूंच्या साठ्यात वाढ झाली की त्यांना त्याच्यापासून जास्त समाधान म्हणजे जास्त उपयोगिता मिळते. तिसरा अपवाद आहे व्यसन. मग बघा ते सिगारेटचं असू शकतं, दारूचं असू शकतं, तंबाखूचं असू शकतं, ड्रग्सचं असू शकतं किंवा कुठल्याही पदार्थाचं असू शकतं. मग असं व्यसन करणाऱ्या व्यक्तींना, समजा एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे किंवा जुगार खेळणारा व्यक्ती आहे, त्यांना जर आपण म्हटलं की बास आता नको, तर नाही, त्यांना हवं असतं. म्हणजे एक पेग दिला तर दुसरा हवा असतो, दुसरा मिळाला तर तिसरा हवा असतो. तसं जुगार आधी 15 मिनिटं खेळले तरी अजून खेळायचं असतो, रोज खेळायचा असतो, पूर्वीपेक्षा जास्त पैसे लावून खेळायचा असतो. म्हणजे त्यांच्या बाबतीमध्ये उपयोगिता घटत जात नाही, उलट ती वाढत जाते. म्हणून व्यसन हे सुद्धा उपयोगिता सिद्धांताचा अपवाद आहे. पुढचा अपवाद आहे सत्ता. सत्ता म्हणजे एक प्रकारची खुर्ची म्हणूया आपण. तुम्ही बघा की एखादी व्यक्ती ही जर ग्रामपंचायतमध्ये निवडून आली, त्या व्यक्तीला वाटतं की नाही आता मी शहरी भागात राहायला जाते ती हळूहळू, मग आता मला नगरसेवक म्हणून निवडून यायचंय. नगरसेवक म्हणून निवडून आली की कुठेतरी जिल्हा परिषदेमध्ये आपली वर्णी लागावी असं त्याला वाटतं. ती लागली की त्याला आमदारकीची स्वप्न पडतात, मग तो आमदारकीसाठी संघर्ष करतो. आमदारकीचं तिकीट मिळालं की कालांतराने त्याला खासदारकी हवी असते.
खासदारकीमध्ये पण तो यशस्वी झाला की त्याला मंत्रीपदाची अपेक्षा असते. म्हणजे ही जी सत्तेची हाव आहे, ही जी खुर्ची आहे, हे आपण राजकारणातलं एक उदाहरण घेतलं. तसंच बघा ऑफिसेसमध्ये पण असतं की पहिल्यापेक्षा मोठं पद मला कसं मिळेल याचा प्रयत्न व्यक्ती करत असते. याचा अर्थ सत्ता हे सुद्धा उपयोगिता सिद्धांताला अपवाद आहे. नंतरचा अपवाद आहे पैसा. बघा आपल्याला सर्वसामान्यपणे असं कोणी भेटेल का की माझ्याकडे जेवढा पैसा आहे तो पुरेसा आहे आणि याच्या पुढे आता मला पैशाची गरज नाही, मला संपत्तीची गरज नाही, असं म्हणणार आपल्याला कोणी दिसतो का? नाही. म्हणजे पैशाच्या बाबतीमध्ये सुद्धा उपयोगिता कमी होत नाही, ती आणखीन आपल्याकडे असावा, आणखीन आपल्या पैशाच्या साठ्यामध्ये वाढ व्हावी असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. म्हणजे तो सुद्धा काय झाला, या सिद्धांताचा अपवाद झाला. तर या पद्धतीनं छंद, कंजूस व्यक्ती, व्यसन, सत्ता, पैसा हे या सिद्धांताचे अपवाद झाले. आता काही तज्ज्ञांनी या घट्ट सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर टीका देखील केलेली आहे. काय टीका आहेत त्यांच्या? तर त्यांचं असं म्हणणं आहे की सिद्धांत मांडताना जी गृहीतकं घेतलेली आहेत ना, ती फार अवास्तव आहे. अवास्तव म्हणजे काय? तर वास्तव परिस्थितीमध्ये त्यांना लागू करणं अवघड आहे. याला म्हणायचं अवास्तव गृहीतकं. जसं आपण म्हणतो की उपभोगात सातत्य पाहिजे, पण असं नेहमी घडू शकतं का की त्याला दिवसभरामध्ये एकदाच काय ते एका मागोमाग एक नग खायला द्यायचे, त्याच्यानंतर आपण देणार नाही, असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. समजा अशा काही वस्तू असतात, समजा पेन घेतले आपण, लिहायचे पेन आपल्याला एकाच कलरमध्ये नेहमी उपलब्ध होऊ शकतील का? नाही. कधी कधी वेगवेगळ्या कलरचे पेन आपल्याला वापरावेच लागतात. याचा अर्थ की त्याच्यामध्ये जी गृहीतकं विचारात घेतलेली आहे ती प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अंमलात आणणं अवघड आहे. वास्तव परिस्थितीला ते धरून वाटत नाही. दुसरी टीका ह्याच्यामध्ये केलेली आहे की उपयोगिता हे आकड्याने मोजतात, आहे संख्यात्मक मापन करतायत, पण ते मापन शास्त्रीय नाही. मग अर्थशास्त्र हे जर एक शास्त्र आहे तर त्यातलं प्रत्येक मापक हे शास्त्रीय असलं पाहिजे. मात्र हे जे मापक आपण वापरतो त्याच्यामध्ये व्यक्तिपरत्वे भिन्नता येऊ शकते. एखाद्या एक्स व्यक्तीला वाटेल की सर्वोच्च समाधान म्हणजे 100 मात्रा, दुसऱ्या एखाद्या वाय व्यक्तीला वाटेल की सर्वोच्च समाधान म्हणजे 25 मात्रा. म्हणजे व्यक्तिपरत्वे भिन्नता येऊ शकते. नंतर तिसरा टीका याच्यावर आहे की हा सिद्धांत फक्त विभाज्य वस्तूंनाच लागू होतो, अविभाज्य वस्तूंना लागू होत नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संगणक असेल, टीव्ही असेल, कपाट असेल, इथे आपण असं करू शकतो का एक नग दिला, दुसरा नग दिला, तिसरा नग दिला? नाही करत. म्हणजे अविभाज्य वस्तूंना हा सिद्धांत लागू होतच नाही. चौथा टीका याच्यावर आहे की या सिद्धांताने असं गृहीत धरलेलं आहे की पैशाची पण सीमांत उपयोगिता स्थिर आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर राहू शकत नाही. कारण का? तर पैशाची सीमांत उपयोगिता किमतीवर अवलंबून असते आणि किमती काही स्थिर नसतात. दुसरी गोष्ट, पैशाची सीमांत उपयोगिता प्रत्येक व्यक्तीला पैशाचं आयुष्यात किती महत्त्व वाटतं याच्यावरही अवलंबून असते. काही लोकांना पैसा म्हणजे सर्वस्व असतं आणि काही लोकांना असं वाटतं की पैसा हे सर्वस्व नाहीये. इतर गोष्टी म्हणजे जी मूल्य आहेत, दया, प्रेम, सहकार्य, यांना ते जास्त महत्त्व देतात, ते पैशाला कमी महत्त्व देतात. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं पैशाची उपयोगिता कमी असू शकते. म्हणजे पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता प्रत्यक्ष अस्तित्वात असू शकत नाही. आणि शेवटची टीका केलेली आहे की हा सिद्धांत एकाच गरजेचा विचार करतो, पण आपण जेव्हा बाजारातून वस्तू आणतो ती जर अनेक उपयोगी असेल तर आपण एकाच कारणासाठी वापरू का? नाही वापरणार ना. जी अनेक उपयोगी असेल तर आपल्या ऐपतीनुसार आपण त्याचा एकापेक्षा जास्त कारणांसाठी वापर करणारच आहोत. त्यामुळे एकाच वस्तूची एकच गरज लक्षात घेऊन हा सिद्धांत मांडलाय तर ते काही व्यवहारासाठी संयुक्तिक वाटत नाही. व्यावहारिक पातळीवर आपले जे व्यवहार आपण करत असतो तर त्याला या गोष्टी संयुक्तिक वाटत नाही. अशा टीका या सिद्धांतावर टीकाकारांनी केलेल्या आहे. पण असं जरी असलं, त्याच्यावर टीका जरी झाल्या तरी या सिद्धांताचं महत्त्व कमी होत नाही. हा सिद्धांत शासनाला, उपभोक्त्यांना, अनेकांना, तज्ज्ञांना अनेकांना हा उपयोगी ठरतो. अनेकांना हा पुढच्या संशोधनाचा बेस म्हणून हा वापरला जातो. म्हणजे टीका जरी झाल्या तरी सिद्धांताचं महत्त्व काही कमी होत नाही. आता उदाहरणार्थ बघा,
पहिली गोष्ट म्हणजे उपभोक्त्यांसाठी हा सिद्धांत खूप उपयुक्त आहे, ज्याला आपण म्हणतो ना विवेकशील उपभोक्ता, की जो जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. मग जेव्हा तो बाजारामध्ये पैसे घेऊन जातो आणि त्याला एकापेक्षा जास्त वस्तूंची निवड करायची असते, तेव्हा कोणत्या वस्तू जास्त घ्यायच्या आणि कोणत्या कमी घेतल्या तरी चालेल, म्हणजे आपल्याला एकूण उपयोगिता खूप जास्त मिळू शकेल, हा निर्णय घेत असताना कुठेतरी त्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा वापर करावा लागतो. म्हणजे आपल्या खरेदीमध्ये सर्वोच्च समाधान मिळवण्यासाठी तो काय करतो, तर वेगवेगळ्या वस्तू खरेदी करत असताना प्रत्येक वस्तूपासूनची सीमांत उपयोगिता समान कशी राहील असा निर्णय अप्रत्यक्षपणे घेत असतो. म्हणजे उपभोक्त्यांसाठी कमी पैशामध्ये जास्त गरजा पूर्ण कशा करायच्या याचा निर्णय घेण्यासाठी त्यांना हा सिद्धांत उपयोगी ठरतो. दुसरं आहे की सरकारला पण हा सिद्धांत उपयोगी आहे. सरकार जेव्हा कर आकारते बघा, तर प्रगतिशील कर म्हणजे काय, की श्रीमंत लोकांकडनं जास्त पैसे घ्यायचे कर स्वरूपात आणि गरिबांकडनं कमी घ्यायचे. हे कशामुळे शक्य होतं, तर गरिबांना जेव्हा आपल्या 100 रुपयातले 10 रुपये कर म्हणून भरावे लागतात, त्यावेळेला त्यांना तो जेवढा त्याग वाटतो, त्या 10 रुपयाची त्यांना जी उपयोगिता जाणवते, की जी त्यांना वापरता येणार नाही ते सरकारला देणार आहेत, त्याच्यापेक्षा श्रीमंत लोकांकडनं जर आपण 100 रुपयापैकी 30 रुपये टॅक्स म्हणून घेतले, तर त्या 30 रुपयांमधली जी उपयोगिता आहे तर ती गरिबांना ती 10 रुपयामध्ये जाणवत असते. म्हणजे कुठेतरी आपण या ठिकाणी उपयोगितेचा विचार करतो आणि त्यानुसार प्रगतशील कर आकारणीचा वापर करतो. किंवा सरकार काय करते, सामाजिक कल्याणकारी योजना राबवत असताना त्याचा लाभ कोणाला द्यायचा, तर अगदी तळागाळातले गरीब लोक, दारिद्र्यात जगणारे लोक यांना देतो. म्हणजे त्यांच्यासाठी किती पैसा खर्च केला म्हणजे त्यांची उपयोगिता वाढेल, त्यांना आयुष्यामधलं समाधान वाढेल, त्यांना सुखकर जीवन जगता येईल याचा निर्णय घेत असताना सरकार पण अप्रत्यक्षपणे उपयोगिता तत्वाचा वापर करते. कोणत्या गोष्टींमधली त्यांची उपयोगिता जास्त आहे त्या वस्तू त्यांना सरकार कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देते किंवा मोफत उपलब्ध करून देते. आता तुम्ही बघा की आजच्या काळामध्ये ज्या वेळेला ही कोविडची साथ आलेली आहे, तर सरकारने धान्य जे आहे ते मोफत उपलब्ध करून दिलं. हळूहळू लक्षात आलं की धान्याबरोबर इतरही काही वस्तू दैनंदिन जीवन जगण्यासाठी गरजेच्या आहेत. मग ते साबण असू शकेल, तेल असू शकेल, डाळ तांदूळ असू शकतील. फक्त त्यांना आपण म्हणजे फक्त गहू तांदूळ पुरवून चालणार नाही, तर भाजीपाल्याची पण त्यांना गरज आहे, पेस्टची पण गरज आहे, साबणाची पण गरज आहे. मग हळूहळू काय झालं की या वस्तूंचं वाटप करायला सुरुवात झाली. म्हणजे सरकारने काय केलं, उपयोगिता तत्वाचा अवलंब केला. तिसरं या सिद्धांताचं महत्त्व आहे की या सिद्धांतामुळे आपल्याला मूल्यांमधला विरोधाभास समजतो. आता मूल्य कशाला म्हणायचं, तर मूल्य याचे 2 अर्थ आहेत. एक असतात जीवन मूल्य, जी जगण्यासाठी फार आवश्यक असतात, आणि मूल्य म्हणजे जी चिरंतन टिकतात त्यांना मूल्य म्हणतात. मग आता समजा आपण आपल्या भारताचा विचार केला तर भारतीय संस्कृतीमध्ये सत्य, दया, त्याग, सहकार्य, प्रेम ही सगळी जीवन मूल्य आहेत, बरोबर आहे. आता मूल्य याचा दुसरा एक अर्थ आहे किंमत. म्हणजे काही वस्तूंची किंमत खूप जास्त असते. आपण जर हिऱ्यांचे दागिने घ्यायला गेलो किंवा आपण जर एखादी आधुनिक गाडी घ्यायला गेलो तर त्याची किंमत खूप जास्त आहे, आणि काही वस्तूंची किंमत फार कमी असते. आज आपण दुकानामध्ये एक ब्लेड घ्यायला गेलो किंवा एक साधा बॉल पेन घ्यायला गेलो तर त्याची किंमत कमी किमतीमध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. म्हणजे बघा, आधी मूल्य 2 प्रकारची, एक जीवन मूल्य आणि एक किमतीचा विचार करता घ्यावी लागणारी मूल्य. मग ही जी आहेत ना किमतीचा विचार करता, कारण जीवन मूल्यांचा अभ्यास मानसशास्त्र करेल, पण किमतीच्या संदर्भातलं जे मूल्य आहे त्याचा अभ्यास अर्थशास्त्र करतं. आणि हे आपल्याला असं सांगतं की प्रत्येक वस्तूमध्ये 2 मूल्य आहेत, एक उपयोगिता मूल्य आणि दुसरं विनिमय मूल्य. उपयोगिता मूल्य म्हणजे काय, तर त्या वस्तूद्वारे आपली गरज कोणती पूर्ण होऊ शकते, किती प्रमाणात होऊ शकते. आणि विनिमय मूल्य म्हणजे काय, तर ती वस्तू घेण्यासाठी आपल्याला किती पैसे मोजावे लागतात किंवा त्या वस्तूच्या मोबदल्यात आपल्याला दुसरी वस्तू किती प्रमाणात मिळू शकते, याला म्हणायचं विनिमय मूल्य. आता यांच्यामध्ये विरोधाभास असू शकतो हे या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. हे उपयोगितेचा अभ्यास केल्यावर आपल्याला कळतं.
आता फॉर एक्झाम्पल बघा, पाण्याचं उपयोगिता मूल्य खूप जास्त आहे, हवेचं उपयोगिता मूल्य खूप जास्त आहे, सूर्यप्रकाशाचं उपयोगिता मूल्य खूप जास्त आहे, कारण या सगळ्या घटकांशिवाय आपण फार काळ जिवंत राहू शकणार नाही. ऑक्सिजन तर आपल्याला जर 1 मिनिट नाही मिळाला तरी आपला मृत्यू होऊ शकतो. पाण्यापासून पण आपण जास्त दिवस जिवंत राहू शकणार नाही. वर्षानुवर्ष पाणी न पिता आपण जिवंत राहिलो किंवा कुठलंच लिक्विड न घेता आपण जिवंत राहिलो असं होऊ शकत नाही. सूर्यप्रकाशच नसेल तर अन्नधान्याचंच उत्पादन होणार नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये उपयोगिता मूल्य खूप जास्त आहे. पण यांचं विनिमय मूल्य तुम्ही बघा, हवेचं विनिमय मूल्य 0, सूर्यप्रकाशाचं विनिमय मूल्य 0, पावसाच्या पाण्याचं विनिमय मूल्य 0. म्हणजे उपयोगिता मूल्य खूप जास्त आहे पण विनिमय मूल्य कसं आहे? 0 आहे. याच्या उलट बघा, हिरे झाले, सोनं झालं, प्लॅटिनम झालं, यांचं विनिमय मूल्य खूप जास्त आहे. ते फार पैसे देऊन आपल्याला विकत घ्यावं लागतं. पण ते नसेल तर आपल्या लाईफमध्ये काही बिघडत नाही. म्हणजे त्यांचं उपयोगिता मूल्य फारसं नाही. श्रीमंतांना श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यापुरताच त्यांचा वापर आहे, तेवढीच त्याची उपयोगिता आहे. गरीब किंवा मध्यमवर्गीयांच्या जीवनामध्ये या वस्तू नसल्या तर काहीच बिघडत नाही. म्हणजे काही गोष्टींचं विनिमय मूल्य खूप जास्त आणि उपयोगिता मूल्य कमी किंवा अगदी 0, आणि काही गोष्टींचं उपयोगिता मूल्य खूप जास्त पण विनिमय मूल्य एकदमच कमी. याला म्हणायचं मूल्यांचा विरोधाभास. मग उपयोगितेचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे अधिक व्यवस्थितपणे समजतं. त्यामुळे त्याचं एक महत्त्व झालं. आणि मागणी सिद्धांताचा आधार. मागणी सिद्धांताचा आधार काय आहे? तर आपण अधिक किंमत असेल बाजारात तर कमी खरेदी करतो आणि कमी किंमत असेल तर जास्त खरेदी करतो. असं का होतं? तर किंमत देतो आपण, पैसे देतो, मग पैशाच्या स्वरूपात आपण करत असलेला त्याग आणि त्या वस्तूंचा खरेदी केल्यानंतर, त्याचा वापर केल्यानंतर त्यापासून मिळणारी उपयोगिता यांची नकळत आपल्या मनामध्ये तुलना होत असते. पैसे देणं म्हणजे त्याग करणं, वस्तू स्वीकारणं म्हणजे त्याचा उपयोग घेणं, उपयोगिता. मग जेव्हा त्यागापेक्षा उपयोगिता जास्त असते तेव्हा आपण जास्त खरेदी करतो आणि जेव्हा त्यागापेक्षा उपयोगिता कमी असते तेव्हा आपण कमी खरेदी करतो. मग याचा अर्थ काय झाला की वस्तूची मागणी करत असताना किमतीकडे बघून आपण किती मागणी करणार आहोत याचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा तिथे पण आपण उपयोगितेच्या संकल्पनेचा अप्रत्यक्षपणे वापर करत असतो. यालाच म्हणतात मागणी सिद्धांताचा आधार. मग या पद्धतीनं उपयोगितेचं महत्त्व उपभोक्ते म्हणजे व्यक्ती म्हणून आपल्याला आहे, सरकारला आहे, मूल्यांचा विरोधाभास त्यामुळे समजतो आणि मागणी सिद्धांताचा तो बेस आहे जो मागणी सिद्धांत किंवा जी मागणी संकल्पना आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये शिकायची आहे. तर या ठिकाणी तुमचं उपयोगिता या संकल्पनेचं विवेचन पूर्ण झालेलं आहे. आता पुढच्या लेक्चरला आपण मागणी या टॉपिकचा अभ्यास करणार